Hello guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kalgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very interesting topic, that is use of not only but also. मित्र हो, आजचा व्हिडिओ लेक्चर अतिशय खास होणार आहे, तेव्हा पूर्णतः व्हिडिओ पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो लेट्स स्टार्ट टुडेज इंटरेस्टिंग टॉपिक, दॅट इज यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो. ओके, तर याचे काही रूल्स आहेत मित्रांनो. रूल्स नंबर 1, दिलेल्या वाक्यातील वेगळे शब्द शोधून अंडरलाईन करावे. म्हणजे जे वाक्य दिलेले आहेत त्यामध्ये जे वेगवेगळे शब्द आहेत ते शोधायचे, त्याच्या खाली अंडरलाईन करायचं, म्हणजे वेगळे शब्द असलेले. दुसरा नियम काय, पहिल्या शब्दा अगोदर नॉट ओनली घ्यावी. आणि तिसरा नियम, दुसऱ्या शब्दाच्या अगोदर बट ऑल्सो घ्यावे. म्हणजे जो दोन वेगवेगळे जे शब्द आहेत त्यातल्या पहिल्या शब्दाच्या अगोदर नॉट ओनली घ्यावी आणि दुसऱ्या शब्दाच्या अगोदर बट ऑल्सो घ्यावी. चौथा नियम काय आहे, वाक्यातून TOO किंवा ॲज वेल ॲज असे जे शब्द येतात TOO किंवा ॲज वेल ॲज काढून टाकावे. आणि पाचवा नियम आहे, वाक्यातील समान भाग आहे त्या योग्य क्रमाने जशास तसे ठेवा. म्हणजे वाक्यातला जो समान भाग आहे तो जसा आहे तसाच ठेवायचा. ओके, आपण काही वाक्य स्टडी करूया जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, पहिलं वाक्य आहे, विकास इज लेझी. विकास इज लेझी अँड इल टेम्पर्ड टू, असं वाक्य आहे. हे अँड असं लिहा किंवा आपण असं लिहिलं तरी चालेल. अँड विकास इज लेझी अँड इल टेम्पर्ड टू. म्हणजे विकास कसा आहे, आळशी आहे. लेझी म्हणजे आळशी आणि इल टेम्पर्ड. तर यातले दोन वेगवेगळे शब्द आपण अंडरलाईन करायचे. पहिल्यांदा हा एक आणि हा एक, दोन वेगळे जे शब्द आहेत त्याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. हा एक आहे वेगळा शब्द, म्हणजे शोधले दोन वेगवेगळे शब्द. आणि दुसरा आहे इल टेम्पर्ड. आणि पहिला आहे लेझी आणि दुसरा आहे इल टेम्पर्ड. ओके, आणि आपल्याला वाक्यातनं टू काढून टाकायचं आहे, त्याच्या ऐवजी आपल्याला नॉट ओनली आणि बट ऑल्सो ठेवायचं आहे. तर कसं होईल बघा, पहिल्या शब्दाच्या अगोदर आपल्याला नॉट ओनली घ्यायला सांगितले आणि दुसऱ्या शब्दाच्या अगोदर आपल्याला बट ऑल्सो घ्यायला सांगितले नियम मध्ये. तर कसं होईल, विकास आहे तसंच राहील, इज ला इज आहे तसंच राहील. आता पहिला शब्द आला बघा, त्याच्या अगोदर आपल्याला काय घ्यायचंय, नॉट ओनली. विकास इज नॉट ओनली लेझीला लेझी तसंच ठेवा, लेझी. या पहिल्या शब्दाच्या अगोदर आपल्याला नॉट ओनली ठेवायचंय आणि दुसऱ्या शब्दाच्या अगोदर आपल्याला काय ठेवायचं आहे, बट ऑल्सो. आता हे अँड घ्यायचं नाही आपल्याला, अँड काढून टाकायचं. तर काय होईल, बट ऑल्सो. विकास इज नॉट ओनली लेझी बट ऑल्सो इल टेम्पर्ड. इल टेम्पर्ड म्हणजे चटकन रागावणारा. इल टेम्पर्ड म्हणजे लगेच रागाला येणारा, शीघ्र कोपी.
असं होईल वाक्य. आणि शेवटी हे जे टू आहे ते आपल्याला काढून टाकायचं. विकास इज नॉट ओनली लेझी. या पहिल्या शब्दाच्या अगोदर आपण काय घेतलेलं आहे, नॉट ओनली. ठीक आहे, हे पहा. आणि दुसरा शब्द जो आहे इल टेम्पर, त्याच्याऐवजी आपण काय त्याच्या अगोदर काय घेतलेलं आहे, बट ऑल्सो. आणि हे टू काढून टाकलेलं. ओके, आय होप ऑल ऑफ यू गाइज अंडरस्टँड दिस कन्सेप्ट और दिस सेंटेन्स. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल बघूया, जेणेकरून आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो कसं पुटअप करायचं हे लक्षात येणार. आय स्पीक हिंदी. आय स्पीक हिंदी, कॉमा आय स्पीक इंग्लिश ऑल्सो. इंग्लिश ऑल्सो. ठीक आहे, आय स्पीक हिंदी आणि आय स्पीक इंग्लिश ऑल्सो. तर याचं नॉट ओनली बट ऑल्सो ठेवून कसं होणार आहे, आय. आता यातले दोन वेगवेगळे शब्द कोणकोणते आहेत अगोदर त्याला अंडरलाईन करायचे. हिंदी एक वेगळा शब्द आहे आणि इंग्लिश एक. ठीक आहे, आता आय स्पीक ला स्पीक तसंच राहील. आय स्पीक आहे तसं. आणि पहिल्या शब्दाच्या अगोदर आपल्याला काय घ्यायचं, नॉट ओनली. आय स्पीक नॉट ओनली हिंदी. घेतलं. आता दुसरा शब्द घ्यायच्या अगोदर आपल्याला बट ऑल्सो घ्यायचं आहे. हे आय स्पीक डबल आहे म्हणून हे तर आता दुसऱ्या वेळेला घ्यायचं नाही. तर काय होईल, आय स्पीक नॉट ओनली हिंदी बट ऑल्सो काय, इंग्लिश. आणि शेवटी ऑल्सो जो आलेला आहे किंवा हा टू असते, शेवटी हा टू घ्यायचं नाही आपल्याला. आय स्पीक हिंदी, आय स्पीक इंग्लिश टू असं वाक्य आहे. तर कसं होईल, आय स्पीक नॉट ओनली हिंदी बट ऑल्सो इंग्लिश आणि फुल स्टॉप. आता हे टू घ्यायचं नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. He was angry. He was cruel to. तो फक्त अँग्री म्हणजे रागावलेलाच होता का, ही वॉज अँग्री रागावलेला, आणि ही वॉज क्रुएल टू तो दुष्ट सुद्धा होता. आता याचं नॉट ओनली बट ऑल्सो कसं होणार याचं, की आता यातले दोन वेगवेगळे शब्द अँग्री एक आणि क्रुएल एक, त्याला अंडरलाईन केलं. पहिल्यांदा ही वॉज आहे तसंच. पहिला शब्द जो आहे अँग्री, त्याच्याऐवजी आपण त्याच्या अगोदर काय घ्यायचं आहे, नॉट ओनली. अँग्रीला अँग्री आणि ही वॉज सारखं आलेलं आहे म्हणून ते एकदाच घ्यायचं, म्हणून हे घ्यायचं नाही. आता ह्या दुसऱ्या शब्दाच्या अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे, बट ऑल्सो क्रुएल म्हणजे दुष्ट. क्रुएल म्हणजे काय, दुष्ट. असं होणार. ही वॉज अँग्री, ही वॉज क्रुएल टू. तर कसं होणार, ही वॉज नॉट ओनली अँग्री बट ऑल्सो क्रुएल. तो फक्त
रागावलेलाच नव्हता तर तो दुष्ट पण होता. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. He was emotional. He was emotional as well as strong-willed. म्हणजे तो इमोशनल म्हणजे भावनिक आणि स्ट्रॉंग विल्ड म्हणजे त्याची विल पॉवर पण अतिशय चांगली होती, स्ट्रॉंग होती. तर कसं होणार हे की आता यातले पहिला शब्द इमोशनल आणि दुसरा शब्द स्ट्रॉंग विल्ड. ही वाज जसं आहे तसंच. आता इमोशनल हा पहिला शब्द आहे, त्याच्या अगोदर नॉट ओनली. ही वॉज नॉट ओनली इमोशनल बट ऑल्सो. आता आपल्याला दुसरा वर्ड घ्यायचा आहे स्ट्रॉंग विल. त्याच्या अगोदर बट ऑल्सो घेतलं. स्ट्रॉंग विल्ड. तिथं टू असतं, ते टू आपल्याला घ्यायचं स्ट्रॉंग विल्ड. किंवा इथं टू ची गरज नाही आपल्याला. इथं काय आलेलं ॲज वेल ॲज म्हणजेच टू. तर हे ॲज वेल ॲज आपल्याला काढून टाकायचं आहे, घ्यायचं नाही. हे आपण काढून टाकलेलं आहे. कसं वाक्य झालं? ही वॉज इमोशनलच्या अगोदर नॉट ओनली इमोशनल हा पहिला शब्द आणि दुसरा शब्दाच्या अगोदर बट ऑल्सो स्ट्रॉंग विल. ओके. आता असलंच आणखी एक वाक्य घेऊया. सी वॉज क्लेवर as well as smart. तर आपल्याला दोन यातले वेगवेगळे शब्द हुडकून घ्यायचे अगोदर किंवा शोधायचे. हा क्लेवर एक आणि स्मार्ट एक. ठीक आहे. आणि आपल्याला वाक्यात टू किंवा ॲज वेल ॲज असेल तर ते काढून टाकायचे. काय बघा ॲज वेल ॲज हे आपल्याला काढून टाकायचे. तर कसं होईल? सी वॉज क्लेवर म्हणजे हुशार. सी वॉज नॉट ओनली क्लेवर. आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो करायचं आहे ना. सी वॉज नॉट ओनली क्लेवर बट ऑल्सो स्मार्ट म्हणजे चपळ, चलाक, स्मार्ट. ती फक्त सी वॉज नॉट ओनली क्लेवर, ती फक्त हुशारच नव्हती तर स्मार्ट पण होती, म्हणजे तरबेज पण होती, चतुर पण होती. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं आपल्याला का. रामा is wise. He is स्मार्ट टू. रामा फक्त हुशारच आहे का तर स्मार्ट म्हणजे चतुर आहे. टू म्हणजे सुद्धा.
तर आपल्याला हे टू काढून टाकायचे. ठीक आहे, तर कसं होईल, रामा इज नॉट ओनली वाईज. वाईज हा पहिला शब्द आहे आणि स्मार्ट हा दुसरा शब्द. पहिल्या शब्दाच्या अगोदर आपल्याला हे नॉट ओनली घेतलं, दुसऱ्या शब्दाच्या अगोदर आपल्याला बट ऑल्सो घ्यायचं. बट ऑल्सो स्मार्ट. आता हे टू घ्यायचं नाही, अशा रीतीने हे वाक्य झालेलं आहे. समजलं का? आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. The milk is hot and it is sweet too. म्हणजे दूध हे फक्त काय आहे, हॉटच नाही म्हणजे गरमच नाही तर स्वीट पण आहे. आता यातले वेगवेगळे शब्द, हॉट एक पहिला शब्द आणि स्वीट एक, याला अंडरलाईन केली तर कसं होईल, द मिल्कला द मिल्क तसंच राहणार, द मिल्क. ठीक आहे, आता पहिला शब्द काय आहे, हॉट. हॉटच्या अगोदर काय घेतलं, नॉट ओनली. नॉट ओनली हॉट बट ऑल्सो. आता दुसरा शब्द काय आहे, स्वीट. अशा रीतीनं हे होणार. म्हणजे द मिल्क इज हॉट अँड इट इज स्वीट टू. तर आपल्याला वाक्यातनं TOO काढून टाकायचंय आणि दोन वेगवेगळे शब्द, हॉट याला अंडरलाईन केले आणि स्वीटला. पहिला शब्द आहे हॉट, दुसरा शब्द आहे स्वीट. मग कसं होईल, द मिल्कला द मिल्क तसंच राहील, इज राहील, इज द मिल्क इज आहे तसंच. पुन्हा पहिल्या शब्दाच्या अगोदर नॉट ओनली घेतलं, हॉट. नॉट ओनली हॉट, फक्त ते गरमच नाही तर बट ऑल्सो स्वीट. स्वीट म्हणजे गोड, हे स्वीट. आणि आता हे टू घ्यायचं नाही, स्वीट म्हणजे काय, गोड. I hope all of you guys understand the concept that is using of not only but also. Okay, even if there is any type of difficulty about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. And friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that red color subscribe button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you like my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.